महाराष्ट्राला परिचित असलेला समृद्धी महामार्ग, सुरत चेन्नई एक्सप्रेसवे, पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे आणि आता नव्यानं सुरू झालेला जालना नांदेड समृद्धी महामार्ग, ही 4 महामार्ग आहे. त्याला जोडून पुणे रिंग रोड आणि अन्य प्रकल्प, रस्त्यांचे प्रकल्प हे जोरदारपणे पुढे रेटले जात आहे. महाराष्ट्र राज्यामधील सरकार हे ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगतंय, पण केंद्रामध्ये 14 मध्ये सत्तेवर आलेल्या नव्या एनडीए सरकारनं, भाजप प्रणित मोदी सरकारने हा कायदा मोडण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. कोणताही प्रकल्प करायचा असेल तर त्या प्रकल्पाकरता जमीन संपादन करण्याकरता जे प्रकल्पग्रस्त आहेत त्या 70% प्रकल्पग्रस्तांची मंजुरी त्याकरता आवश्यक आहे. शेतकऱ्यांकडून जमीन घेणार आणि त्यानंतर बिझनेससाठी त्याचा वापर करणार, हा प्रश्न शेतकरी या ठिकाणी विचारतात. काही शेतकऱ्यांनी सरकारला आणि रस्ते विकास महामंडळाला प्रश्न विचारला, तुम्ही आमच्याकडून शेतजमीन घेणार आणि त्या घेत असलेल्या शेतजमिनीला आपण काय केळीची झाडे लावणार आहात, आपण काय ऊसाची शेती करणार आहात, आपण काय द्राक्ष बागा त्याच्यावरती चालवणार आहात. मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून ही जमीन शेत जमिनीच्या किमतीमध्ये घेण्याचा सरकार 7/12 ज्या नोंदी असतील त्या नोंदींच्याच आधारे किंमत त्या ठिकाणी ठरवण्यात येते आणि यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत नगण्य स्वरूपाचा मोबदला देऊ केला जातो. शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा मुडदा पाडण्याचं काम त्या ठिकाणी करतात. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या फायद्याचा झालेला आहे का महाराष्ट्राचा पांढरा हत्ती झालेला आहे? आज महाराष्ट्रामधली अनेक धरणं अशी आहेत की ज्यांच्या कालवा दुरुस्ती करता पैसे त्या ठिकाणी उपलब्ध, जे थेट जीडीपी मध्ये भर घालू शकतात, जे थेट शेती उत्पादनामध्ये या ठिकाणी मोठी वाढ करू शकतात. कालवे दुरुस्ती करता 208 किलोमीटरच्या जायकवाडीच्या कालवे दुरुस्ती करता 2,500 कोटी लागतात. त्यासाठी पैसा नाही, मात्र जालना नांदेड समृद्धी महामार्गाकरता मात्र 15,000 कोटी रुपये शासनाजवळ निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. सिंचनाचा अनुशेष पुन्हा एकदा निर्माण केला जातो. सिंचनाला बाधा आणेल अशा प्रकारे जर या रस्त्यांचं काम होणार असेल तर ते कोणाला त्या ठिकाणी परवडणार? एक बिझनेस कॉरिडॉर विरुद्ध शेतकरी हा एक नवा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा निर्माण होत आहे. जर शेतकऱ्यांशी संवाद केला नाही तर संघर्षाची मोठी ठिणगी, नव्या संघर्षाची महाराष्ट्रात पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र राज्यात अनेक महामार्ग प्रकल्प, एक्सप्रेसवेचे प्रकल्प हे पुढे रेटले जात आहेत आणि हे बहुतेक प्रकल्प हे हायब्रिड एन्युइटी मॉडेल या अंतर्गत सुरू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राला परिचित असलेला समृद्धी महामार्ग, मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग, सुरत चेन्नई एक्सप्रेसवे, पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे आणि आता नव्यानं सुरू झालेला जालना नांदेड समृद्धी महामार्ग, ही 4 महामार्ग आहेत. त्याला जोडून पुणे रिंग रोड आणि अन्य प्रकल्प, रस्त्यांचे प्रकल्प हे जोरदारपणे पुढे रेटले जात आहेत. महाराष्ट्र राज्यामधील सरकार हे ड्रीम प्रोजेक्ट असल्याचं सांगताय, मोठी गुंतवणूक आकर्षित करण्याकरता आवश्यक असल्याचं सांगताय आणि त्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न भूसंपादन करण्यासाठी या ठिकाणी चाललेले आहेत. या भूसंपादन प्रक्रियेमध्ये नेमकं काय घडतंय हे जरा नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचबरोबर हे महामार्ग जे आहेत हे नेहमीसारखे महामार्ग नाही. या महामार्गांचं लँड ऍक्विजिशन, भूसंपादन हे महाराष्ट्र महामार्ग कायदा 1955 या कायद्यान्वये केलं जातं आणि राष्ट्रीय महामार्ग कायदा 1956 अन्वये केलं जातं. या 2 कायद्याच्या आधारे हे भूसंपादन केलं जातं. वास्तविक पाहता हे दोन्ही कायदे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आजच्या काळाच्या कसोटीवर आणि 2013चा जो राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ऍक्विजिशन अँड रिहॅबिलिटेशन, रास्त मोबदला मिळण्याचा अधिकार आणि भूसंपादनातील पारदर्शकता व पुनर्वसन कायदा हा 2013 साली जो मंजूर करण्यात आला, देशाच्या संसदेनं मंजूर केला, या कायद्याच्या पार्श्वभूमीवर 1955चा महाराष्ट्र महामार्ग कायदा आणि 1956चा राष्ट्रीय महामार्ग कायदा
हे कायदे तुलनेने मागास आहेत आणि त्यामुळं या कायद्याच्या अंतर्गत चालणारी भूसंपादन प्रक्रिया यातून शेतकऱ्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा रोष निर्माण झालेला. मी आपल्याला सगळ्यांना आवर्जून सांगू आठवण करून देऊ इच्छितो की 1955 साल या काळामध्ये मोरारजी देसाई यांची राजवट महाराष्ट्र राज्यामध्ये होती. ज्या राजवटीनं 105 हुतात्म्यांचे बळी घेतले आणि नंतरच 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं पाहिजे. हे मुद्दाम होऊन याची आठवण करून देणं गरजेचं वाटतं, कारण ज्या प्रकारची दडपशाहीची नीती संयुक्त त्यावेळच्या सरकारने चालवलेली होती, तशाच प्रकारे विकासासाठी शेतकऱ्यांनी बलिदान दिलंच पाहिजे हा होरा आणि दबाव हा त्यामध्ये निर्माण केलेला त्या ठिकाणी होता. ही बाब आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. 1955-56च्या या कायद्यामध्ये नुकताच देश स्वतंत्र झालेला होता आणि या देशाला सार्वजनिक प्रयोजनाचे रस्ते महामार्ग निर्माण करणं ही आवश्यक बाब बनली होती. त्यामुळे सक्तीनं संपादन करण्याची तरतूद होती. पुनर्वसन संकल्पना ही त्यामध्ये फारशी अंतर्भूत नव्हती. आज या ठिकाणी आणि त्या कायद्याचा मुख्य आधार जो होता तो म्हणजे 1897चा ब्रिटिशकालीन भूसंपादन कायदा. आज मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या ब्रिटिशकालीन भूसंपादन कायद्यामुळे सरकारला, सत्तेला शेतकऱ्यांच्या वरती दडपशाही करून जमीन संपादन ही करण्यात येत होती. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सेनापती बापट यांनी मुळशी धरणामध्ये पहिला सत्याग्रह केला सक्तीच्या भूसंपादनाविरुद्ध. हा देशामधल्या धरणग्रस्तांचा, प्रकल्पग्रस्तांचा पहिल्यांदा आवाज देशामध्ये सेनापती बापटांच्या माध्यमातून मुळशी सत्याग्रह म्हणून इतिहासात प्रसिद्ध असलेल्या लढ्यामधून. यानंतर आपल्याला महाराष्ट्रात कल्पना आहे, उरणच्या गोळीबाराची आठवण आणि त्याची भळभळती जखम ही या ठिकाणी विसरली जाऊ शकत नाही. शहरीकरण आणि औद्योगिकरण लादण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीनं संपादन करण्याकरता ज्या गोळ्या चालवल्या गेल्या आणि शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागलं त्याची आठवण देखील विसरली जाऊ शकत नाही. 100 वर्षे या देशातला शेतकरी लढत राहिला या भूसंपादन कायद्यामध्ये बदल करावा, सक्तीच्या भूसंपादनाला लगाम लावा, शेतकऱ्याच्या इच्छेचा आणि भूमिकेचा आदर केला जावा, त्याच्या पुनर्वसनाच्या अधिकारांबद्दल समावेश केला जावा, हा आग्रह सातत्यानं राहिलेला आहे. आज 2013 साली नवा कायदा अस्तित्वात आला. UPA 1च्या सरकारमध्ये डाव्या पक्षांच्या पुढाकारामुळे जो किमान आणि समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता त्या परिणामी त्याच्या रेट्यामुळे हा भूसंपादन कायदा खर तर रास्त मोबदला मिळण्याचा अधिकार आणि भूसंपादनातील पारदर्शकता व पुनर्वसन कायदा 2013 असं ज्याचं नाव आहे तो कायदा अस्तित्वात आला. या कायद्याच्या नावातच भूसंपादनातील पारदर्शकता अंतर्भूत आहे. या कायद्याच्या नावामध्येच शेतकऱ्यांना, जमीनधारकांना रास्त मोबदला मिळण्याचा अधिकार हा नावामध्येच त्या ठिकाणी मान्य केला. अनेक तरतुदी या कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या. पण केंद्रामध्ये 14 मध्ये सत्तेवर आलेल्या नव्या NDA सरकारनं, भाजप प्रणित मोदी सरकारने हा कायदा मोडण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला. देशभरातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला. विरोधी पक्षाने देखील भूमिका घेतली. त्यामुळे राज्यसभेत दुरुस्ती विधेयक पारित होऊ शकलं नाही. 16 साली हा कायदा पुन्हा मोडण्याचा प्रयत्न केला. 18 साली हा कायदा कमजोर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं कायदा मोडता येत नाही म्हणून त्याला पळवाटा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही बाब आपण सर्वांनी नीट लक्षात घेणं आवश्यक. कोणताही प्रकल्प करायचा असेल तर त्या प्रकल्पाकरता, जमीन संपादन करण्याकरता जे प्रकल्पग्रस्त आहेत
त्या 70% प्रकल्पग्रस्तांची मंजुरी त्याकरता आवश्यक आहे, ही बाब मोडून तोडून त्या ठिकाणी टाकण्यात आली. या कायद्याची पळवाट एक करताना राज्य सरकारांना इतरही कायद्याच्या आधारे जमीन संपादित करण्यात येईल अशा प्रकारच्या तरतुदी आणि पळवाटा करण्यात आल्या. वास्तविक पाहता आज महाराष्ट्रामध्ये जे एक्सप्रेसवे तयार केले जात आहेत, जे द्रुतगती मार्ग म्हणून तयार केले जात आहेत, यासाठी ज्या कायद्यांचा अवलंब केला जातोय तो योग्य आहे का, याबद्दल अनेक व्यासपीठांवरून मी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की सगळ्यात पहिली गोष्ट, समृद्धी महामार्ग या मार्गाला 1955चा कायदा लागू होऊ शकत नाही. कारण 1955चा महाराष्ट्र महामार्ग कायदा किंवा 1956चा राष्ट्रीय महामार्ग कायदा याचा मुख्य उद्देश सार्वजनिक प्रयोजनाचे महामार्ग निर्माण करणे हा आहे. परंतु हे महामार्ग आजचा समृद्धी महामार्ग असेल किंवा आणखीन कुठले महामार्ग असतील, एक्सप्रेसवे असतील, हे त्या अर्थानं सार्वजनिक प्रयोजनाचे रस्ते नाहीये. सरकार स्वतःच म्हणतंय की हा सुरत चेन्नई हा बिझनेस कॉरिडॉर आहे, समृद्धी महामार्ग हा बिझनेस कॉरिडॉर आहे आणि या रस्त्यावरती बैलगाडी चालवता येणार नाही, या रस्त्यावरती ट्रॅक्टर चालवता येणार नाही, या रस्त्यावरती स्कूटर चालवता येणार नाही, या रस्त्यावरती रिक्षा चालवता येणार नाही. मग कसलं आले सार्वजनिक प्रयोजन जे आहे? या रस्त्यावरती टोल दिल्याशिवाय या रस्त्यावरती तुम्हाला येता येणार नाही. या रस्त्याच्या जोडीला OFC केबल्स, टेलिकॉम कंपन्या, गॅस पाईपलाईन कंपन्या, त्यांचा रेव्हेन्यू रस्त्याला जनरेट केला जाईल. त्याच्याबद्दलचे पाईपलाईन टाकण्याचे आणि OFC केबल्स टाकण्याचे अधिकार हे टेलिकॉम कंपन्या असतील, विमा कंपन्या असतील, अशा प्रकारचं नेटवर्क असणाऱ्या कंपन्यांकडून महसूल त्या ठिकाणी गोळा केला जाईल. टोलच्या द्वारे महसूल गोळा केला जाईल आणि त्यातून सरकारला उत्पन्न मिळेल असा दावा यातून केला जातो. या रस्त्यालगतची घेतलेली जागा जमीन जी आहे त्याच्यावरती अनेक व्यवसाय, स्मार्ट सिटीज उभ्या केल्या जातील असा दावा केला जातो की त्या स्मार्ट सिटीज मध्ये बिझनेस आणि ट्रेड सेंटर्स जे आहेत ते निर्माण केले जातील. हॉटेल्स, मोटेल्स, त्यानंतर हॉस्पिटल्स, अशा सगळ्या व्यावसायिक स्वरूपाच्या जागा त्या दिल्या जातील. या ज्या एजन्सीज जे ह्या रस्ते घेऊ पाहत आहेत, काय त्या रिअल इस्टेट एजंट आहेत का? आणि त्या शेतकऱ्यांकडून जमीन घेणार आणि त्यानंतर बिझनेससाठी त्याचा वापर करणार, हा प्रश्न शेतकरी या ठिकाणी विचारत आहे. काही शेतकऱ्यांनी सरकारला आणि रस्ते विकास महामंडळाला प्रश्न विचारलाय, तुम्ही आमच्याकडून शेतजमीन घेणार आणि त्या घेत असलेल्या शेतजमिनीला वरती आपण काय केळीची झाडे लावणार आहात का? आपण काय ऊसाची शेती करणार आहात का? आपण काय द्राक्ष बागा त्याच्यावरती चालवणार आहात का? मग त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून ही जमीन शेत जमिनीच्या किमतीमध्ये घेण्याचा सरकारचा इरादा आणि तशा प्रकारचं मूल्यांकन हे त्या ठिकाणी केलं. महाराष्ट्रामधील समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या निमित्तानं सप्टेंबर 2017 मध्ये रस्ते विकास महामंडळानं महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र दिलेलं आहे. ते पत्रच आज वादग्रस्त त्या ठिकाणी बनलेलं आहे. कारण या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे, 7/12वर ज्या नोंदी असतील त्या नोंदींच्याच आधारे किंमत त्या ठिकाणी ठरवण्यात यावी आणि यामुळे शेतकऱ्यांना अत्यंत नगण्य स्वरूपाचा मोबदला देऊ केला जातो. महाराष्ट्रामधील नाठाळ महसूल यंत्रणा यांनी 1956-1967 सालापासून जमीन महसुलाच्या आकारणीमध्ये अद्ययावतपणा आणलेला नाही. या ठिकाणी 56-55 सालामध्ये जो आकारणीचा जमीन महसुलीचा दर होता तो कायम त्या ठिकाणी राहिलेला. अनेक जमिनी महाराष्ट्रामध्ये 1976 साली सिंचन कायदा अस्तित्वात आला. या सिंचन कायद्याच्या मुळे सिंचन प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील जमिनी या कमांड मधल्या जमिनी झाल्या, बागायत जमिनी झाल्या. मात्र या जमिनींवरती या जमिनींची नोंद जी आहे ती 7/12वर
आज देखील जिरायतच नोंद त्या ठिकाणी ठेवण्यात आले. वास्तविक पाहता सिंचन विभागाने, पाटबंधारे विभागाने कमांड एरियाचं सिंचन कायद्याच्या कलम 3 आणि 11 नुसार नोटिफिकेशन जारी केल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपसंचालकांनी त्याची नोंद घेऊन 7/12 मूळ नोंदी जिरायतची बागायत नोंद करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. मात्र महसूल प्रशासनातल्या वेगवेगळ्या विभागांनी, पाटबंधारे विभागाच्या वेगवेगळ्या विभागांनी त्यांची कार्यवाही पूर्ण केली नाही. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या वेळी त्या ठिकाणी दिला जातोय. ही वस्तुस्थिती आज त्या ठिकाणी पुढे आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधला तीव्र रोष निर्माण झाला. अनेक ठिकाणी कालवे तोडले जात आहेत. या महामार्ग प्रकल्पाच्या माध्यमातून फक्त ज्यांचं भूसंपादन होतंय तेच लोक फक्त बाधित होत नाही. गावामधील शेती करण्यासाठी सर्व रस्ते बंद होत आहेत. गावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या मोटार पाईपलाईन्स, ज्यांना दूर अंतरावरून पाणी उचलून आणावं लागलेलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या मोटर पाईपलाईन्स बाधित झाल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बागायत असलेली जमीन कोरडवाहू त्या ठिकाणी बनते. विद्युत तारांचं नेटवर्क त्यामुळे बाधित होते. मात्र या शेतकऱ्यांच्या समस्यांचा कोणताही नोंद घेतली जात नाही किंवा उपाययोजना केल्या जातात. वर्धा जिल्ह्यातील आणि अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पामध्ये जवळपास 15 गावचं अप्पर वर्धा प्रकल्पातील कालवे हे या समृद्धी महामार्गामुळे तोडून टाकण्यात आल्यामुळे, बाधित झाल्यामुळे सुमारे 15 गावातील शेतकऱ्यांना आपल्या जमिनीला पाणी मिळणं हे बंद झालेलं आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्या. ते कालवे दुरुस्त करणं, यासाठी निधी देण्याकरता रस्ते विकास महामंडळ काय करणार, पाटबंधारे खात्यानं त्याच्याबद्दल काय करणार. जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक अहवाल पाठवलेले आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये वर्षानुवर्ष या तक्रारी असताना देखील शेतकऱ्यांचा हक्क आणि अधिकार मात्र या ठिकाणी डावलला जातो. ज्या प्रकारे मूल्यांकन केलं जात आहे, गडकरी साहेब म्हणतात माझ्याजवळ द्रौपदीची थाळी आहे आणि त्यामुळे रस्त्यांच्या महामार्गाच्या कामासाठी कोणताही पैसा कमी पडणार नाही. जरूर तुमच्याजवळ द्रौपदीची थाळी असेल, पण त्या थाळीमधलं जेवण हे शेतकऱ्यांना मात्र त्या ठिकाणी दिलं जात नाही. त्या थाळीतल्या भोजनाचा लाभ मात्र कंत्राटदार आणि कन्स्ट्रक्शन कंपन्या यांना मात्र जरूर मिळत असेल. मात्र भूसंपादनासाठी मात्र रास्त मोबदला देण्यासाठी गडकरी साहेबांच्या थाळीचा मात्र कुठलाही उपयोग होत नाही, ही या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आज या 4 महामार्गातील सुरत चेन्नई एक्सप्रेसवे असेल, सोलापूर नगर नाशिक जिल्ह्यामधून जाणारा, किंवा जालना नांदेड परभणी मधला समृद्धी महामार्ग असेल, किंवा पुणे सातारा सांगली जिल्ह्यातून जाणारा पुणे बेंगलोर एक्सप्रेसवे असेल, किंवा पुणे शहराभोवती रिंग रोडच्या नावाने होत असलेला 172 किलोमीटरचा एक रिंग रोडची योजना असेल, या सर्व प्रकल्पामध्ये तीव्र असंतोष शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. सगळ्यात महत्वाचं, हा असंतोषाचं मुख्य कारण सरकार त्यांच्याशी बोलणी करायला तयार आहे. कारण हे 55 आणि 56च्या या कायद्यामध्ये मोजणीसाठी दिलेली, शेतकऱ्यांनी मोजणीसाठी दिलेली संमती ही म्हणजे जमीन अधिग्रहणालाच दिलेली संमती आहे, अशा प्रकारचा अर्थ काढण्याची तरतूद आहे. आणि त्या तरतुदीचा आधार घेत सोलापूरचे जिल्हाधिकारी ही सुरत चेन्नई महामार्गामधल्या अक्कलकोट, बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर दंडुका उभारू पाहतायत आणि सक्तीनं मोबदला, तुम्ही एक तर मोबदला घ्या, नाही तर कोर्टात तुमच्या खात्यावर जमा करू आणि सक्तीचे भूसंपादन करू, अशा प्रकारची धमकी महसूल प्रशासन त्या ठिकाणी देत आहे, जी अत्यंत निषेधार्ह आहे. हुकुमशाही पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांची गळचिपी करणं ही या लोकशाही व्यवस्थेमध्ये केव्हाच त्याज्य ठरवलेलं आहे. परंतु प्रकल्पाच्या हव्यासापोटी सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी लोक हे ज्या प्रकारची दडपशाही
प्रशासनाच्या माध्यमातून रेटू पाहतायत, हे अत्यंत खेदजनक आहे. ही गोष्ट आपण वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आज या रस्ते महामार्गाच्या प्रक्रियेकडे जर आपण डोळसपणानं बघितलं की याच्यामध्ये पैसे नेमके कोण गुंतवत आहे, या पैशाचे लाभार्थी कोण असणार आहे, या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल खाली आहे. या हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल खाली वित्त संस्था या प्रकल्पांमध्ये, व्यावसायिक वित्त संस्था हे आपला पैसा गुंतवत आहेत आणि त्यातून मुनाफा कमवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. कंत्राटदार कंपन्यांनी कशा प्रकारे त्याच्याबद्दलची किंमत ठरवावी, आरेखन करणाऱ्या कंपन्यांनी काय करावं, हे सर्व आउटसोर्सिंगच्या पद्धतीनं केलं जात आहे. वास्तविक पाहता ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली जाणार आहे त्यांच्याबद्दलचा डाटा, हा डाटा देखील कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये उपलब्ध नसून तो आउटसोर्सिंगद्वारे नेमल्या गेलेल्या संपूर्णपणानं त्या कंपन्यांच्या नियंत्रणाखाली आहे. त्या डेटामध्ये हेरफेर झाले तर त्याच्याबद्दलची कुठलीही जबाबदारी सरकारी अधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी नाहीये. ही बाब आपण या ठिकाणी नीट लक्षात घ्या. भूसंपादन ही या देशामधली शेतकऱ्यांवर चालवली सर्वात क्रूर अशा प्रकारची प्रक्रिया. शेतकऱ्याचं जमिनीचं नातं जे आहे ते फक्त उत्पादन काढण्यापुरतं नाही, एक जैव नातं कृषी संस्कृतीशी त्या ठिकाणी आहे. आणि पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना असं वाटतं की पुढच्या पिढीसाठीची ही आपली जमीन आहे आणि जमीन ही जन्माची भाकर आहे, रोजगाराची वास्तविकता, पिढ्यानपिढ्याच्या रोजगाराची हमी आहे. आणि या जमिनीची त्यामुळे कितीही किंमत मिळाली तर त्या किमतीमधून शेतकऱ्याचं पुनर्वसन होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती या ठिकाणी. तिसरा महत्वाचा भाग जो आहे, या रस्त्यांच्या भूसंपादनामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे पडतात. एक तुकडा 20 आरचा दुसऱ्या बाजूला, 5 गुंठ्याचा दुसऱ्या बाजूला, या तुकडे असलेल्या जमिनीचं नेमकं काय करायचं, कसा त्या जमिनीवर शेती करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. छोटे तुकडे असतील तर ते देखील संपादित करावे असा आग्रह शेतकरी करतात, परंतु त्याचा संपादनात घ्यायला नकार त्या ठिकाणी केला. या रस्त्यासाठी ज्या प्रकारच्या कालवे पास होत असताना कालव्यांची फुटतूट होणार आहे, यासाठी महाराष्ट्रातल्या सिंचन कायद्याच्या तरतुदीनुसार त्याच्याबद्दलचा योग्य तो क्लिअरन्स आणि ना हरकत प्रमाणपत्र संबंधित यंत्रणांनी मिळवलेलं असणं आवश्यक आहे. परंतु अशा प्रकारे कुठलंही ना हरकत प्रमाणपत्र या चारही महामार्गामध्ये मागण्यात आले. या महामार्गासाठी जे खोदकाम केलं जात आहे 30 ते 40 फूट जमिनीमध्ये खोदकाम त्या ठिकाणी केलं जात आहे आणि रस्त्याच्या मजबूतीकरणासाठी. आपला महाराष्ट्र हा कॉम्पॅक्ट बेसाल्टचा बनलेला आहे आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढं काही पाणी उपलब्ध आहे ते वरच्या 50 फुटाच्या पाझऱ्यामध्येच फक्त हे पाणी उपलब्ध आहे. जलधर त्या ठिकाणी उकरून काढल्यानंतर आणि त्या जलधरामध्ये इतर अन्य पदार्थ रस्त्याच्या मजबूतीकरणात करता भरल्यानंतर या पाझऱ्याचे प्रवाह संपूर्ण इतस्ततः होऊन शेतकऱ्यांच्या विहिरी, जमीन न गेलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरी कायमच्या कोरड्या पडल्याची उदाहरणं आहेत. मात्र याच्याबद्दलचा ना कुठलं सर्वेक्षण करण्यात आलं, ना कुठला डेटा संबंधित यंत्रणांनी गोळा केलेला आहे. अशा प्रकारच्या बाबींना सामोरं जाऊ लागू नये म्हणून महाराष्ट्र सरकारने याबद्दलचा पर्यावरणीय अभ्यास करण्याचा, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट स्टडी, याचा पर्यावरणावर होणारा परिणाम याबद्दलचा अभ्यास करून 73व्या घटना दुरुस्तीप्रमाणे ग्रामसभेबरोबर समोर मांडण्याची जी 2013च्या कायद्यामधली तरतूद आहे, ही तरतूदच या ठिकाणी मोडीत काढण्यात आलेली आहे. त्यामुळं झालेल्या शेतकऱ्यांवर अन्यायाची कुठली ना हाक होईल ना बोंब होईल अशा प्रकारची अवस्था त्यामध्ये पुढे आणलेली. याच प्रकारे जर एखादी विहीर पाडायची असेल पिण्याच्या पाण्यासाठी तर त्याला जीएसडीचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं. भूजल सर्वेक्षण यंत्रणांनी प्रमाणपत्र द्यावं लागतं या ठिकाणी विहीर पाडणं योग्य आहे. भूजल नियंत्रण कायद्या अंतर्गत काही तरतुदींचं
पालन करणं आवश्यक आहे. परंतु जेव्हा या महामार्गासाठी 40 फूट खोदकाम केलं जातंय त्यावेळेस मात्र या भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून अशा प्रकारचं प्रमाणपत्र हे कोणत्या या साठीच्या संबंधित यंत्रणांनी प्राप्त केलेलं आहे का, याबद्दल जर विचारणा केली तर याचं उत्तर देखील त्या ठिकाणी नकारात्मक. आज ज्या प्रकारे शेतकऱ्यांची अवस्था आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचं मोल आणि मूल्य कशा पद्धतीने ठरवायचं हा मोठा चर्चेचा आणि वादाचा विषय या ठिकाणी बनलेला आहे. सरकार या ठिकाणी या सर्व यंत्रणा वरकरणी सरकारी वाटत असल्या तरी प्रत्यक्षामध्ये हा रस्ता खासगी कंपन्यांच्या हातात असणार आहे. हा रस्ता वित्त संस्थांच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी असणार आहे. आणि या रस्त्यासाठी जर हा रस्ता सार्वजनिक प्रयोजनाचा नसेल तर हा रस्ता म्हणजे स्वतःच एक बिझनेस आहे. कारण या रस्त्यासाठी टोल वसूल केला जाणार आहे, या रस्त्यामधून पाईपलाईन साठीचा रेव्हेन्यू गोळा केला जाणार आहे, या रस्त्यामधून OFC केबल्सचा रेव्हेन्यू जनरेट केला जाणार आहे, या रस्त्यालगतच्या जमिनी विकून रिअल इस्टेट बिझनेस त्या ठिकाणी केला जाणार आहे. या जर हा व्यावसायिक करण्याकरता जर रस्ता निर्माण केला जात असेल आणि तशा प्रकारचा प्रोजेक्ट म्हणून बिझनेस कॉरिडॉर हा शब्द जर सरकार त्या ठिकाणी वापरत असेल, बिझनेस कॉरिडॉर म्हणून त्या व्यवसायासाठी या व्यावसायिक वित्त संस्था जर कर्ज देणार असतील आणि त्यातून हा जर रस्ता पूर्ण होणार असेल तर मग शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या जमिनीचा मोबदला व्यावसायिक पद्धतीनंच मिळाला पाहिजे असा हट्ट का धरू. जर त्या ठिकाणी तुम्ही शेत जमीन ताब्यामध्ये घेऊन त्या शेत जमिनीचं रूपांतर बिगर शेती व्यवसायामध्ये जर तुम्ही करणार असाल आणि त्या बिगर शेती व्यवसायामधून जर उत्पन्न मिळवणार असाल तर महसूल संहितेनुसार त्या ठिकाणी बिगर शेती मोबदला मिळण्यासाठी शेतकऱ्याचा हट्ट तुम्ही नाकारू शकत नाही. महाराष्ट्रातील या सर्व महामार्गामध्ये सरकारने शेतकऱ्यांना रास्त आणि न्यायाने जर मोबदला द्यायचा असेल तर तो बिगर शेती पद्धतीनं स्क्वेअर फुटावरती आधारित मोबदला दिला तर आणि तरच शेतकऱ्यांची काही रक्कम जवळपास येऊ शकते. कारण आज ज्या प्रकारे हा भूसंपादनाचा मोबदला त्या ठिकाणी निश्चित केला जातो ते निश्चित करण्यामध्ये 2013च्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली की वास्तविक बाजार मूल्य हे शोधलं पाहिजे. परंतु हे वास्तविक बाजार मूल्य शोधण्यासाठी कोणत्याही जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करून एक देखील कमिटी कायदेशीर तरतुदीप्रमाणे नेमण्यात आलेली नाही. अधिकाऱ्यांचीच कमिटी आणि अधिकारी हे निश्चित करणार की रेडी रेकनरचं मूल्य त्या ठिकाणी काय असतं. ज्या परभणी, नांदेड, जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातोय त्याचं 21 मध्ये नोटिफिकेशन निघालेलं आहे, 2021 मध्ये. त्यापूर्वी 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले, त्याच्यापूर्वीच 1 वर्ष नोटाबंदीमध्ये गेलेलं आहे. त्यामुळे शेत जमिनींची खरेदी लॉकडाऊनच्या काळात होऊच शकलेली नाही. त्याच्यामुळं ताबडतोबीचं जे मूल्य 3 वर्षामधल्या सरासरीचं धरायचंय त्यासाठी ते अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी ठरेल आणि शेतकऱ्यांवरती अन्यायकारक त्या ठिकाणी ठरेल. हे शेतकरी सातत्यानं शासन दरबारी त्या ठिकाणी मांडतात. परंतु सरकार जबरदस्तीनं हा आपले प्रकल्प पुढे नेटू पाहताय आणि यातून सरकार विरुद्ध शेतकरी यांच्या मोठ्या संघर्षाची ठिणगी पडल्याशिवाय राहणार नाही हे चित्र या ठिकाणी दिसत आहे. याच आपल्याला कल्पना आहे की या देशामध्ये या भूसंपादनाच्या कायद्यामध्ये बदल झाल्यामुळे अनेक वर्षांची सरकार जी आहे पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून त्या ठिकाणी पडलेली आहे. मात्र प्रशासन ज्या पद्धतीनं भूसंपादन प्रक्रिया चालवत आहे अत्यंत अपारदर्शक पद्धत. या भूसंपादनातील तरतुदीनुसार जी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली, जो प्रत्यक्ष पंचनामा केलेला आहे त्यानुसार शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर आहेत, बोर आहेत, आंब्याची झाडं आहेत, चिंचेची झाडं आहेत, फळबागा त्या ठिकाणी आहेत. परंतु मूल्यांकन करत असताना मात्र ना त्याच्या विहीर असल्याबद्दल बांधकामाचं मोल धरण्यात आलं, परंतु विहिरीमुळे झालेलं बागायत क्षेत्र याची नोंद त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. ही बाब जी आहे ही धक्कादायक अशा प्रकारची बाब त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळं ही सबंध मूल्यांकनाची पद्धत जी आहे
ही अत्यंत मागास आणि कालबाह्य झालेल्या 1800 जुनाट ब्रिटिशकालीन भूसंपादन कायद्याच्या धर्तीवरती महाराष्ट्रातील सरकार रेटू पाहतंय. आणि ज्यामुळं ज्या जमिनीचा 35 लाख रुपये एकर बाजार भाव आहे, ती जमीन शेतकऱ्यांना केवळ 8 लाखामध्ये बळकावू सरकार पाहतंय. ज्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना मोबदला देत असताना वास्तविक मोबदला सोलॅटियम यासह बाजार भावाच्या यासह त्याच्या 4 पट मोबदला, पण महाराष्ट्र सरकार 5 पट मोबदला देण्याची शक्कल लढवत आहे. आणि हा 5वा पट जो आहे तो मात्र शेतकऱ्यांना लाच म्हणून देऊ करतंय, जेणेकरून पुढील न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वाढीव मोबदला मिळण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार हा त्यामधून हिरावला जाईल, अशा प्रकारची तरतूद त्यामध्ये करते. मूळ मूल्यांकन करण्याच्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती आणि सुधारणा करणं आवश्यक आहे. ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन कंपन्यांना, कंत्राटदारांना दर 6 महिन्यांनी DSR रेट बदलून देण्याची तरतूद हे सरकार करतं. आणि वाढलेल्या इन्फ्लेशन प्रमाणे, इंडेक्स प्रमाणे त्यांना वाढीव मोबदला कंत्राटदारांना द्यायला सरकार हे नेहमीच एका पायल्यावर तयार असतं. महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकामाची कॉस्ट एस्केलेट करून वाढीव मोबदला दिल्याची आणि त्याच्यातून घोटाळे झाल्याची, सिंचन क्षेत्र असो किंवा रस्त्याचं क्षेत्र असो, याबद्दलची नेहमीच चर्चा महाराष्ट्रात होत आली. मात्र शेतकऱ्यांना मोबदला देत असताना मात्र सत्ताधारी वर्गाचे, सरकारचे, प्रशासनाचे मात्र सगळीकडे हात आखडले जात आहेत, ही मात्र या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. आज हे जे काही महामार्ग हा एक रेव्हेन्यूचं साधन म्हणून त्या ठिकाणी बघितलं जातंय, त्यावेळेस तुम्ही मात्र सार्वजनिक प्रयोजनाच्या रस्त्याच्या तरतुदी वापरून शेतकऱ्यांवरती दडपशाही जर त्या ठिकाणी लादणं असेल तर ते खचितच न्यायाची बाब त्या ठिकाणी नाहीये. ज्या प्रकारचे हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल हे पुढे रेटण्यात आलं, ज्या हायब्रिड अॅन्युइटी मॉडेलमध्ये कशा पद्धतीनं गुंतवणूक करावी, ज्या कंपन्यांना हा रस्ता दिला जाणार आहे त्यांना बँक इंटरेस्ट अधिक 2% हा वाढीव मोबदला देण्याची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आली. आणि शेतकऱ्यांचा मोबदला मात्र 2013च्या ज्या 26 ते 30 तरतुदी ज्या कायद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या त्या तरतुदीचा हक्क देखील केवळ एका रस्ते विकास महामंडळाच्या पत्राद्वारे नाकारला जातो. ही बाब अत्यंत संतापजनक आहे. शेतकऱ्यांची जे वेळेस प्रत्यक्ष मोजणी होते, स्थळ पाहणी होते, ते सर्व अधिकारी प्रत्यक्ष मूल्यांकनाची वेळ येते त्यावेळेस मात्र ते अधिकारी बदली करून गेलेले असतात. आणि मूल्यांकन करणारे अधिकारी जे आहेत ते मात्र शेतकऱ्यांना सांगतात की तुमची स्थळ पाहणी काय झाली त्यावेळेस मी नव्हतो, त्यामुळं मला काही माहित नाही, आणि मी मात्र समोर आलेल्या गोष्टीप्रमाणे वस्तुनिष्ठपणे केलेलं आहे. अशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणूक केली जाते. का घेतलं जात नाही? 16A तरतुदीप्रमाणे स्थळ पाहणी केलेलं, चावडी वाचन केलेलं, शेतकऱ्यांच्या सर्व बाबी ज्या आहेत त्या मात्र प्रत्यक्ष मूल्यांकनात समाविष्ट केल्या जात नाहीत, किंबहुना त्या करू नयेत अशा प्रकारचा दंड हे मात्र रस्ते विकास महामंडळासारख्या, हायवे अथॉरिटी सारख्या वेगवेगळ्या लोकांकडून पुढे रेटला जातो. आणि जिल्हा दंडाधिकारी म्हणून, मॅजिस्ट्रेट म्हणून ज्यांच्या हातामध्ये कायद्याच्या अंमलबजावणी करण्याचं कायदेशीर जबाबदारी आहे ते मात्र हे वरून आलेल्या आदेशाप्रमाणे शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा मुडदा पाडण्याचं काम त्या ठिकाणी करतात. हा सार्वत्रिक अनुभव आज बनलेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर आज घडीला या महामार्गाची 3 गोष्टींबद्दल चर्चा करणं आवश्यक आहे. एक म्हणजे हे महामार्ग खरोखरच फायद्याचे ठरलेले आहेत. जर समृद्धी एक्सप्रेसवे, मुंबई नागपूर समृद्धी एक्सप्रेसवे हा रस्ता घाट्याचा चालतोय, त्या घाट्यामध्ये हजारो कोटी रुपये राज्य शासनाला जे आहे त्या रस्त्यामध्ये होणाऱ्या घाट्याकरता त्याच्यामध्ये टाकावे लागत आहेत. शेकडो हजारो अपघात होत आहेत, शेकडो लोक त्यामध्ये मृत्युमुखी पडत आहेत. खरोखरच हा समृद्धी 48,000 कोटी रुपये खर्चून केलेला समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या फायद्याचा झालेला आहे का महाराष्ट्राचा पांढरा हत्ती झालेला आहे?
आणि अशाच प्रकारच्या चे पांढरे हत्ती आणखीन 4 नवे पांढरे हत्ती निर्माण करायचं हे महाराष्ट्र राज्याला आर्थिक दृष्ट्या परवडणारं आहे का? या गोष्टीचा महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनी, जाणत्या अर्थशास्त्रज्ञांनी या ठिकाणी जरूर विचार आणि चिंतन याबद्दल करण्याची आवश्यकता आहे. दुसरा महत्वाचा यामधला भाग जो आहे तो म्हणजे या रस्त्यांच्या बरोबरच महाराष्ट्र प्राधान्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या अनेक जागा आहेत की आज महाराष्ट्रामधली अनेक धरणं अशी आहेत की ज्यांच्या कालवा दुरुस्ती करता पैसे त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, जे जे थेट जीडीपी मध्ये भर घालू शकतात, जे थेट शेती उत्पादनामध्ये या ठिकाणी मोठी वाढ करू शकतात. कालवे दुरुस्ती करता 208 किलोमीटरच्या जायकवाडीच्या कालवे दुरुस्ती करता 2,500 कोटी लागत आहे. त्यासाठी पैसा नाही, मात्र या ठिकाणी जे आहे ते एक जालना नांदेड समृद्धी महामार्गाकरता मात्र 15,000 कोटी रुपये शासनाजवळ निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. या गोष्टीचा कुठेतरी संतुलित विचार करणं आवश्यक आहे. मराठवाड्यामध्ये विदर्भामधून जे हे महामार्ग जात आहेत या महामार्गांमधून सिंचनाचा अनुशेष पुन्हा एकदा निर्माण केला जातो. सिंचनाला बाधा आणेल अशा प्रकारे जर या रस्त्यांचं काम होणार असेल तर ते कोणाला त्या ठिकाणी परवडणार आहे? ज्या विकसित भागांमधून नेले जाणारे कालवे तिथे या सिंचनाची बाधा होणार असेल आणि ज्या दुष्काळी तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी भूजल पातळी घटलेली आहे, भूजलाचं डेप्लिशिएशन होऊन गेलेलं आहे, अशा ठिकाणी जे आहे ते या जर जलधरावरती आक्रमण होणार असेल आणि त्यामुळं भूजलाशी निगडीत अनेक प्रश्न जर निर्माण होणार असतील तर त्याचा समतोल विचार, त्याचा पर्यावरणीय परिणाम आणि त्याबद्दलच्या वेगळ्या उपाययोजना याचा कोणता विचार तथाकथित तंत्रज्ञ असलेल्या रस्ते विकासकांनी केलेला आहे याचा देखील जाब विचारण्याची वेळ ही आज या ठिकाणी आलेली आहे. मी एवढंच जाता सांगेन की हा 4 महामार्गामधील तमाम सगळ्या बाधित शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये एकत्र येऊन आपल्या लढ्याचं आणि आंदोलनाचं व्यासपीठ हे निर्माण केलेलं आहे आणि त्यातून या सर्व महामार्गामधल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळावर मोठं आंदोलन त्या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि त्यातून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा एक बिझनेस कॉरिडॉर्स विरुद्ध शेतकरी हा एक नवा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पुन्हा निर्माण होत आहे. जाणत्या नेतृत्वांनी, राज्यकर्त्यांनी जर यामधील शेतकऱ्यांचा समस्यांकडे जर योग्य प्रकारे सकारात्मक पद्धतीनं जर शेतकऱ्यांशी संवाद केला नाही तर संघर्षाची मोठी ठिणगी, नव्या संघर्षाची महाराष्ट्रात पडल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा मात्र या ठिकाणी निश्चितच राज्यकर्त्यांना द्यावा लागेल आणि शेतकऱ्यांची न्याय हक्काची बाजू याला देखील योग्य व्यासपीठावरून योग्य व्यासपीठ देणं हे आज गरजेचं बनलेलं आहे. जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत, एक शेतकऱ्यावरती अन्याय लादला जात असताना पुन्हा एकदा शेतकरी जर उभा त्या ठिकाणी ठामपणे उभा राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.